तर गाईज जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं, ह्या सगळ्या मुली वडाच्या झाडाच्या झोक्या घेत होत्या. एकाचं पाहून आता दुसऱ्याला हरिक आलं. हे गौरी मस्त लंबी आहे आणि चांगले झोके घेता जमत होते, पण हे बाटूक काय रे कायले जाईन तिथं झोके घ्यायसाठी. मी म्हणलं आता पडतेच आहे, पण नाही पडली. झोके घेऊन पक्की थकलो म्हणे. तर मग हा हितेश दादा आणि तिला नारळ पाणी पाजलं. तिनं पिऊन म्हणलं आता झालं धन्य. मग ते गेली. आम्ही इथं गेलो स्वयंपाक खोलीमध्ये आणि ही खुशी आपलं तोंड लपत होती. म्हणलं होतं का म्हणे ब्लॉगमध्ये मी फेमस होऊन जाईन म्हणे. आम्ही वरती गेलो आणि वरतून व्ह्यू बघा किती छान दिसत होता खडगावचा. मग मी आपला चेहरा पण पाहून घेतला. मी पण चांगलीच दिसत होती. आम्हाला इथं सापाची कोस दिसली. मी असं ऐकलं की साप कोस काढल्यावर आणखी जेवण होते, पुढच्या जन्मात मी नागिनच बनेन. मग हा इथे जदा आम्हाला नाश्ता वाढत होता ना, आम्ही मस्त इथं प्लेटभर पोहे खात होतो. त्याच्यानंतर यांचं सुरू होतं, तू मेरे से प्यार करती या नहीं करती, तू मेरे से प्यार करती या नहीं करती सच बता, तू मेरे से प्यार करती या नहीं करती बता दे. हिनं नाही म्हणलं वाटते. बिचारा तिच्याकडे पाठ पडून बसून गेला. त्याचं दिल तुटून गेला. एवढा सारा पीठ मीनं माझ्या मैत्रिणीनं मिळून फिजवला आणि मग त्याच्यानंतर बसली मी पोळीच्या उंडा करायसाठी. तुम्ही बघू शकता गाईज मी खूपच कामाचे, जिथं जातो तिथं कामच करत बसतो यार. खूपच कामं करतो मी. एवढी कामाची की काही सांगू नाही शकत. जाऊ द्या आता स्वतःची का तारीफ करू. मग एवढे कामं केल्यावर मस्त बसलो आम्ही जेवण करायसाठी. काहून त्या मम्मीने घरी पोहोचून मी ह्या गोल्यासोबत आर्ग्युमेंट करायला बसली. पहिले कसं तरी हो हो म्हणे, आता नाहीच म्हणते ना, असे भयंकर रूप दाखवते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.